डाजमध्ये पिव्होट टेबल बघणार आहेत। तर पिव्होट टेबलमध्ये काय आहे, तर पिव्होट टेबलमध्ये आपण pd.read_csv फाईलची लिंक पास केली आणि त्याच्यानंतर pd.pivot टेबल आणि df इंडेक्स आणि कॉलमचं नाव दिलं। तर इथे जे कॉलमचं नाव पास करू आपण इंडेक्समध्ये, इथे डेटा फ्रेमचं नाव, इथे कॉलमचं नाव, आणि इथे जेव्हा आपण इथे कॉलमचं नाव पास करतो तेव्हा तो कॉलम ॲज अ इंडेक्स कन्सिडर केला जातो आणि त्याच्यातल्या त्याच्या पुढच्या सगळ्या न्यूमरिकल कॉलम्सच्या व्हॅल्यू आपल्याला ॲव्हरेज व्हॅल्यू मिळतात। म्हणजे आता समजा इथे ब्रँचचं नाव आहे, आता आपल्याकडे समजा टेबल आहे, त्याच्यामध्ये रोल नंबर आहे, ब्रँच आहेत, स्टुडंट्सच्या फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्सचे मार्क्स आहेत। तर इथं ब्रँच हा कॉलम आपण पास केला तर आपल्याला ब्रँचची डिस्टिंक्ट व्हॅल्यूज मिळतील, म्हणजे ब्रँचचे नावं एकदाच मिळतील आणि त्याच्यातल्या ब्रँच वाईज मुलांचे त्या ब्रँचमधल्या मुलांचे ॲव्हरेज मार्क्स इथं आपल्याला दिसतील, फिजिक्समधले, केमिस्ट्रीमधले, मॅथमॅटिक्समधले। ओके, तर तसंच आपण इथे पॅरामीटर चेंज करू शकतो। बाय डिफॉल्ट तो ॲव्हरेज मार्क्स घेतो, पण इथं पॅरामीटर आपण ॲग्रिगेट फंक्शन सम देऊ शकतो, तर तो समेशन ऑफ मार्क्स देतो। ॲग्रिगेट फंक्शन आपण काउंट घेऊ शकतो, तर काउंट ऑफ द व्हॅल्यू देतो। मॅक्स घेऊ शकतो ॲग्रिगेट फंक्शन, तर मॅक्सिमम व्हॅल्यू देतो त्याच्यातली, म्हणजे फिजिक्समधले मॅक्सिमम मार्क्स कोणाचे आहेत, कम्प्युटर CE मधल्यांचे, ते देतो आपल्याला। ओके, इतकं सोपं आहे पिव्होट टेबल।